काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप। लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळीचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता। लोकसभेच्या मतदानाआधी 2 दिवस दंगल लावणार होते। भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, रक्ताने राजकारण करतात ही लोक। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात सोलापुरात बोलताना खासदार शिंदे यांचं वक्तव्य, त्यावेळेस ते गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, ते कानात सांगितलं गेलं होतं। मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं, सीपीनी सांगितलं होतं जा बाहेर, नाही तर उमेदवारावर FIR करावा लागेल। त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे, आता एकच उपाय आहे, दंगली लावा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या, असं त्यांना सांगण्यात आलं होतं। त्यांची 5 दिवसा अगोदरची भाषणं काढून बघा, तुम्हाला पुरावा मिळेल। देवेंद्र फडणवीस की आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावामध्ये दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात। लाज वाटायला पाहिजे, रक्तावर राजकारण करतात ही लोक। आज मी ठरवले का नाही बोलणार, जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या सणामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक, त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं। आणि ती नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ती लोक। शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर, कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे, कारण का ती इथे फक्त नावानावी करत होते। त्यांना सांगितलेलं की आता निवडणूक हातातून गेल्या भाजपच्या, म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या, असं त्यांना सांगितलं गेलेलं। म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा, वोटिंगच्या दिवशीची वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा, तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला